मंडळी नमस्कार. आज 17 सप्टेंबर 2025 अर्थातच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. मराठवाड्यातील तमाम माझ्या बांधवांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खरं तर मराठवाड्याचा 78वा मुक्तीसंग्राम दिनाचा हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या साजरा केला जातोय. त्या काळामध्ये आपल्या या देशामध्ये जे काही 565 संस्थानिक होते त्यापैकी 562 संस्थानिक हे देशामध्ये विलीन झाले. मात्र 3 संस्थानिक असे होते जे देशामध्ये विलीन न होता स्वतंत्र राहण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये जाण्याचा विचार करत होते. त्यामध्ये सगळ्यात मोठं संस्थानिक होतं ते म्हणजे हैदराबाद संस्थान. आणि याच हैदराबाद संस्थानामध्ये मराठी भाषा बोलणारा हा मराठवाडा, तेलुगू भाषा बोलणारा हा तेलंगणा आणि कानडी भाषा बोलणारा कर्नाटक अशी जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही हैदराबाद या संस्थानामध्ये होती. आणि जवळपास 7 पिढ्यांनी निजामाच्या या हैदराबाद संस्थानावर राज्य केलं. मात्र पुढे देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. मात्र मराठवाडा स्वातंत्र्य झाला नव्हता. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुढे 1 वर्ष आणि 1 महिना दिवस वाट पाहावी लागली. त्या काळात देशातील गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी या निजामा राजवटीच्या विरुद्ध पोलो ॲक्शन म्हणजेच पोलीस ॲक्शन घेतली आणि अवघ्या 4च दिवसामध्ये म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानातून हा मराठवाडा मुक्त झाला. त्या मराठवाडा मुक्तीसाठी खरं तर त्या काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ किंवा ज्या भूमीमध्ये आपण राहतोय अशा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांनी खूप मोठं असं योगदान दिलं. त्यामध्ये महिला, स्त्री, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा या लढ्यामध्ये त्यांनी सहभागी झाले. त्याचमुळे जुलमी निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला. असा मराठवाडा चिरायू हो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा.